सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विमान दुर्घटना जी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाली, तिथे एक प्रवासी जिवंत सापडलाय। सीट नंबर 11A वरील प्रवासी जिवंत असल्याची माहिती मिळतेय। चमत्कारच म्हणावा अशी ही घटना आहे असा हा प्रवासी वाचलेला आहे। रमेश विश्वकुमार असे या प्रवाशाचं नाव असल्याचं कळतंय। त्याची दृश्य सध्या साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय। खरं तर 242 प्रवासी घेऊन हे विमान जे ते अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालं होतं। मात्र अगदी काही सेकंदात, काही मिनिटांतच 5 ते 7 मिनिटांत ते क्रॅश झालं, अपघात झाला। मात्र 11A हा जो प्रवासी होता, या सीटवरचा प्रवासी जो होता रमेश विश्वकुमार, तो बचावल्याची सध्याची माहिती मिळतेय। रुग्णालयात याला दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळी तो वाचल्याचं आता कळतंय। एक प्रवासी 242 प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी जिवंत असल्याची माहिती मिळतेय आणि म्हणून हा चमत्कारच म्हणावा लागेल अशी ही बातमी आहे। हे दृश्य आपण पाहतोय। आज खरं तर संपूर्ण देश हादरला, तो म्हणजे अहमदाबादमध्ये जी घटना झाली त्या संदर्भात। बोईंग विमान जे आहे 242 प्रवाशांना घेऊन जात होतं, ते अचानक क्रॅश झालं। अगदी 15 किलोमीटर अंतरही त्याने कापलं नव्हतं, तितक्यात ते खाली कोसळलं आणि मोठा स्फोट झाला होता। याच वेळी रमेश नावाचा एक विद्यार्थी, एक प्रवासी रमेश विश्वकुमार असं त्याचं नाव आहे आणि तो जिवंत असल्याची माहिती मिळतेय। चमत्कारच म्हणावा लागणारे, अतिशय भीषण दुर्घटना होती। मोठे आगीचे लोळ पसरले होते। अगदी 5 ते 7 तास होत आले तरी सुद्धा बचाव कार्य सुरूच आहे आणि अशात हा एक प्रवासी सुदैवानं जीवित असल्याचं आता कळतंय। दृश्य आपण पाहतोय, रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि तो जिवंत असल्याची माहिती मिळते। खरं तर अनेक प्रतिक्रिया या संदर्भात उमटतायत। नशीब काढलं असंही काही जण म्हणतायत आणि असा हा प्रवासी जिवंत असल्याचं कळतंय। चमत्कार याला म्हणावा लागेल। जेव्हा 204 प्रवासी मृत्युमुखी पडल्याचा आकडा समोर येतोय, तर एपीआय वृत्तसंस्थेनं सगळे प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती दिलेली आहे। अशात एक प्रवासी जिवंत सापडणं हा चमत्कारच म्हणावा लागणार आहे। 11A या सीटवरचा रमेश विश्वकुमार असे या प्रवाशाचं नाव आहे आणि तो जिवंत असल्याची सध्याची माहिती मिळते आहे।